दंडवत हो। तो आपल्याला या लीळेच्या माध्यमातून, या प्रसंगाच्या माध्यमातून आठवता येतो आणि मग त्या देवाला प्रार्थना करतात, देवा ऐसा जरू मज जन्मोजन्मी होवावा, म्हणजे असा जो ज्वर आहे, ताप आहे, मला जन्मोजन्मी यावा। जे मज गोसावी पडताळी, ती देव स्वतः भेटायला येतात। जर का मला ताप आलेला आहे आणि देव भेटायला येतात तर असा ताप मला नेहमीच आला पाहिजे। आता आपल्याला वेळ प्रसंगी जर का आपण आजारी पडलो तर डॉक्टर भेटत नाही, लहामाईचं आजारी पडलं तर त्यांना कोण भेटायला आलं? स्वतः देव भेटायला आलेले आहेत। आपण आजारी पडलो तर आपल्याला अपेक्षा काय असते? आजाराचं दुखणं आपलं कमी असतं बरं का, कोण कोण भेटायला नाही आले ह्याचं दुखणं आपलं जास्त असतं। मी आजारी पडलो तर मला भेटायला सुद्धा नाही आले ते। आता इथे लहामाईचं काय आहे? आजाराचं दुःख आहे, पण ते आजाराच्या दुःखापेक्षा पण देव भेटायला आल्याचा आनंद त्यांना भरपूर आहे। त्यांना असं वाटतं की असा ताप नेहमी यावा। आपल्याला तर वाटतं कधीच आपल्याला ताप नाही आला पाहिजे, आपलं तर लिखित आहे की आजारीच नाही पडलो पाहिजे मी, असं आपल्याला वाटत राहतं। परंतु जर का त्या आजारपणात देव आठवत असेल, देवाकडे, स्थानाकडे, मार्गाकडे जाण्याची संधी प्राप्त होत असेल, एरवी तर आपल्या मागे धावपळ असते, परंतु आपण निश्चिंत कधी असतो? निवांत। जेव्हा तुम्हाला ताप आलेला असतो तेव्हाच तुम्ही निवांत असता। मग कोणाकोणी म्हटलं चला इकडे जाऊ, नाही नाही आराम करायचा मला, मग तो वेळ जो निश्चिंत देवाने दिलेला एक प्रकारे, त्या वेळामध्ये आपण नामस्मरण करू शकतो। तापामध्ये आपल्याला कोणीच घरातले लोक काम सांगत नाही आणि आपणही काही काम करत नाही, त्यावेळेस तो जो वेळ आहे त्या वेळामध्ये आपल्याला देवाला आठवता येतं, ती वेळ आपल्यासाठी छान आहे। आजारपणाला सकारात्मकपणे बघा की आजारपण हे मला विधी करण्यासाठी म्हणून देवाने थांबवून घेतलेलं आहे। जसं ते म्हणतो मी की कोरोना म्हणजे जे लोक म्हणत होते की वेळ नाही वेळ नाही, देवाने त्यांना तिथे कोरोना आणला। देवाने आणला म्हणण्यापेक्षा ते सृष्टी रचनेचा तो एक हे भाग आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना वेळच वेळ मिळाला। अनेकांनी धर्मश्रवण केलं, स्मरण केलं, उपदेशी साधकांनी भरपूर उपयोग घेतला कोरोना काळामध्ये, भरपूर ज्ञान श्रवण केलं। अशा प्रकारे आजाराचा किंवा एखाद्या संकटाचा आपण सकारात्मकपणे असा उपयोग करून घेतला पाहिजे। जसं महिला वर्ग असतात ना, कडक ऊन पडलं, आता काही लोकांना असं वाटतं की एवढं ऊन नाही पाहिजे बरं का, आणि काही बायांना असं वाटतं जास्त अजून कडक ऊन पडलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात धान्य वाळवता येतं चांगलं। या उन्हात एकदा जर का धान्य वाळलं तर ते खराब होत नाही नंतर। या उन्हाचा उपयोग तुम्ही काय करता? पापड बनवण्यासाठी करता की नाही? म्हणजे जे कष्टदायक आहे, ऊन म्हणजे कसं आहे, कष्टदायकच आहे, सगळं त्रासदायक आहे, त्याचाही तुम्ही उपयोग करून घेता। तशा पद्धतीने लहामाईसांनी या ठिकाणी काय केलं? त्या तापामध्ये मला देव भेटायला आले याचा त्यांना आनंद वाटला आणि असा ताप मला जन्मोजन्मी यावा असं ते म्हणाले। अर्थात आपण असं म्हणायचं नाही, मला असा ताप नेहमी यावा असं म्हणू शकता, पण जन्मोजन्मी यावा असं म्हणायचं नाही। आपल्याला जन्म घ्यायचे नाहीयेत, आपण या धर्मामध्येच यासाठी आलोय की आपल्याला हा एकाच जन्मात आपलं आटोपलं पाहिजे। खूप तर खूप एक जन्म अजून मिळेल, परंतु आपल्याला जन्मोजन्म असं काही या सृष्टीमध्ये ये जा करायची नाही आहे। आणि म्हणून त्यांनी स्वामींना विनंती केली आणि स्वामींनी श्रीचरण त्यांच्या निडळावर ठेवला आणि स्वामींकडे त्यांनी मग स्वामी म्हणाले तुम्हाला काय हवं का? त्यांनी सांगितलं दूध तूप नसलेला जो काही प्रसाद असेल तो मला तुम्ही पाठवा, आणि तो प्रसाद स्वामींनी भोजनोत्तर भोजन झाल्यानंतर त्यांना तो प्रसाद पाठवला। मग त्यांच्यासाठी स्वामींचा उच्छिष्ट प्रसाद हेच त्यांच्यासाठी शीतपथ्य होतं, स्वामींचं चरणोदक हेच त्यांच्यासाठी पेय होतं, पाणी होतं, उष्णोदक होतं। असं प्रतिदिन त्यांना स्वामी रोज प्रसाद पाठवायचे, श्रीचरण प्रक्षालन केलेलं चरणोदक पाठवायचे आणि प्रतिदिन स्वामी त्यांना पडताळायचे। या लीळेमध्ये स्वामींच्या श्रीचरणाची लीळा आपल्याला ऐकायला मिळाली। पुढची लीळा येते उत्तरार्ध ढोरेश्वर पैठण येथील पार्वती भुवनी पुरुषोत्तम देवाचे पागडे स्वीकारू। पार्वती भुवनी म्हणजे पार्वतीच्या मंदिरामध्ये पुरुषोत्तम म्हणजे पुरुषाचा वेश केलेली एक स्त्री, त्यांचे पागडे म्हणजे एक अलंकार आहे,
ते स्वामींना त्यांनी ओळगवले आणि स्वामींनी त्याचा स्वीकार केलेला आहे। एकुदिसी गोसावी पुरुषोत्तम देवाची या मळा विजय केले। पुरुषोत्तम म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे आहे स्त्रीच, परंतु त्यांनी काय केलेला आहे, पुरुषाचा वेश त्यांनी धारण केलेला आहे आणि त्या वेशामध्येच ते वावरतात। स्वामी एकदा त्या मंदिरामध्ये विजय करतात आणि ते पार्वतीचा देवळी होते गोसाव्या ते देखिले, ते जे पुरुषोत्तम त्याच्या होत्या पुरुष वेश केलेल्या, त्यांनी आमच्या स्वामींना पाहिलं आणि स्वामींचं स्वागत केलं या म्हणून, आणि मग उठले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले, गोसावी आसनी उपविष्ट झाले आणि मग स्वामींचे श्रीचरण शाळन त्यांनी केलेलं आहे। मग विडा ओळगवला, मग तयाच्या पायी रिरिये पितळेचे पागडे होते। त्यांच्या पायामध्ये ज्या स्त्री ज्या होत्या पुरुष वेशातल्या, त्यांच्या पायामध्ये रिरिये पितळेचे, रिरी म्हणजे एक चांगल्या प्रकारचं पितळ जे सोन्यासारखं असं असतं पण सोनं नसतं आणि मृदू असेल म्हणजे उत्तम प्रतीचं, त्याचं पागडं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये घुंगरू असलेला असं पायामध्ये ते होतं, ते चालताना ते वाजायचं आणि तेही काढून गोसाव्यांच्या श्रीचरणी ओळगवले। त्यांनी आपल्या पायातलं काढून स्वामींच्या श्रीचरणामध्ये ते ओळगवलेलं आहे। इथे श्रीचरणाचा उल्लेख आला आणि मग गोसावी अंगणे वेढे करू लागले, स्वामी अंगणामध्ये वेढे करू लागले म्हणजे शतपावली सारखं स्वामी फिरायला लागले आणि ते वेढे करत असताना तेथ घवघवा वाजू लागली, घवघवा वाजू लागली म्हणजे एकदम सुंदर त्याचा ध्वनी यायला लागला। त्याच्यामध्ये जे घुंगरू आहेत त्या घुंगरूंचा आवाज जो जसा येतो तसा तो आवाज यायला लागला। मग त्या पुढे अशा वाकून बघायला लागल्या स्वामींच्या श्रीचरणाकडे आणि त्या अलंकाराकडे की ते कसं स्वामींचे श्रीचरण पुढे पुढे असं एक एक पाऊल स्वामी टाकतायत आणि त्या अनुसार त्या आधाराने जसं ते अलंकारातले जे काही ते घुंगरू आहेत ते बरोबर वाजतात, ते सगळं अवलोकन करायला लागल्या त्या पुरुषोत्तम ज्यांनी ते स्वामींना ओळगवलेलं होतं अलंकार। अशा पद्धतीने ते पाहत असताना ते ज्या देवीची भक्ती करत होते त्या देवीच्या नामाचा उल्लेख त्यांनी केला की साक्षात माझी देवीच या ठिकाणी आलेली आहे। त्यांना भरपूर आनंद झाला आणि मग ती लीळा केल्यानंतर स्वामींनी त्यांना ते पागडं देव आदरिलं की आता हे घेऊन घ्या तुम्ही तुमचं। ते म्हणतात नाजी मी नेगे, म्हणजे आता हे मी घेणार नाही, मी ते देवाला देऊन दिलं, आता मला नको। मग स्वामींनी स्वतःच्या श्रीकराने ते अलंकार काढला आणि तो त्यांना देऊन दिला। यामध्ये स्वामींच्या श्रीचरणाची जी लीळा आहे ती श्रीचरणाची लीळा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळालेली आहे। आता इथून पुढे स्वामींच्या श्रीचरणीचा जो अंगुठा आहे त्या अंगुठ्याच्या लीळा सुरुवात होतात। सिमुगा सिंपणे म्हणजे होळीच्या वेळेला जो शिमगा असतो तो जो काही शिंपल्या जातो, म्हणजे पेटवलेली होळी जी दुसऱ्या दिवशी काय केलं जाते, त्याची कोरडी राख जी आहे ती अशी उधळल्या जाते, धुलीवंदन वगैरे त्याला काही बोलतात। तर ते भडगावला स्वामी होते, पूर्वार्ध 390 क्रमांकाची लीळा आहे आणि सिमग्याच्या पाडव्याच्या दिवशी स्वामी नगरामध्ये विजय करतात। कासार आळी येसी तेव्हा मार्गी होळी होती, त्या कासार आळीमध्ये स्वामी जात असताना तिथे होळी पेटवलेली होती आदल्या दिवशी आणि तिची राख सगळी तिथे पडलेली होती। आमचे स्वामी श्रीचरणाचेनी अंगुठेनी, श्रीचरणाचा अंगुठा, आता आपण श्रीचरणाची लीळा बघितली, खास करून तळवा वगैरे तो भाग त्याच्यामध्ये येतो। आता स्वामींच्या श्रीचरणाचा जो अंगुठा आहे त्या अंगुठ्याची लीळा आपण बघत आहोत। आमचे स्वामी काय करतात, श्रीचरणाचा जो अंगुठा आहे तो अंगुठ्याने ती जी राख आहे ती उडवतात आणि म्हणतात होजे रे होजे रे, म्हणून राख उधळली आणि राख उधळली होऊन जाऊ द्या, म्हणजे आता धुलीवंदन जे आहे ते होऊन जाऊ द्या असं स्वामी म्हणतात। नावेक असं सिंपण स्वामींनी केलं आणि मग स्वामी परत मुक्कामाच्या ठिकाणी गेलेले आहेत। इथे स्वामींच्या श्रीचरणाचा अंगुठा आपल्याला या लीळेमध्ये त्याचा संदर्भ आलेला आहे। पुढची लीळा आहे ते उत्तरार्ध 383 क्रमांकाची, ढोरेश्वर पैठण येथील
उमाई नमस्कारे अंगुठा लावणे. उमाईसा स्वामींना दंडवत करत आहेत, परंतु त्यांनी काय केलं, लांबूनच स्वामींना वंदन केलेलं आहे. आणि स्वामींनी काय केलेलं आहे, स्वतः श्रीचरणाचा अंगुठा त्यांच्या कपाळाला लावलेला आहे. म्हणजे दंडवत हा कसा केला पाहिजे, देवाला दंडवत करत असताना आपलं कपाळ देवाच्या श्रीचरणावर आपण टेकवलं पाहिजे. वांचून साधूच्या पायावर आपलं कपाळ टेकता कामा नये, हे लक्षात घ्या. कितीही मोठे अधिकरण असो, किती मोठे तपश्चर्या करणारे स्मरणनिष्ठ जरी असले, तरी त्यांच्या पायावर डोकं नाही टेकायचं. वाकू शकता, तुम्हाला पाहिजे तेवढं वाका, खाली बसा, तुम्ही त्या ठिकाणी साष्टांग दंडवत सुद्धा त्यांना घालू शकता. परंतु कपाळ मात्र कुठे टेकवायचं, आत्ताच्या घडीला स्थानावर तुम्ही कपाळ टेकवू शकता, प्रसादावर टेकवू शकता, विशेषावर टेकवू शकता. आणि जर का स्वामींची आपली भेट झाली तर स्वामींच्या श्री चरणावर आपलं कपाळ टेकलं पाहिजे, असं स्वतः भट्टोबासांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला स्वाधून समोर जेवढं वागता येईल तेवढं वाकायचं, फक्त त्यांच्या पायावर आपलं कपाळ नाही टेकवायचं. कारण कपाळ आपण कशावर टेकवतो, विशेषावर टेकवत असतो. म्हणून या ठिकाणी त्यांनी देवाला लांबूनच दंडवत केला, पण देवाने म्हटलं नाही, हे अंगठा जो आहे त्यांच्या कपाळाला लावला. अशा प्रकारे ते अंगठ्याचा उल्लेख, स्वामींच्या श्रीचरणाचा अंगुठा याचा उल्लेख या ठिकाणी येतो. पुढची लीळा पैठण येथीलच आहे. महादेवाश्रम जे होते ते चांगदेवराव आमचा मार्ग उच्छेदिती, म्हणजे स्वामींचं प्रस्थ पैठणमध्ये वाढत होतं. मध्ये महादाश्रम जे होते त्यांना असं वाटलं की हे काय करतील, आमचा मार्ग उच्छेदून टाकतील, म्हणजे आमचं महत्व यांच्यामुळे कमी होईल. म्हणून ते काय करतात, स्वामींना त्या कामाख्याच्या देवळामध्ये, कामाख्या देवतेचं नाव आहे, तिथे रंगपूजा केली. म्हणजे रांगोळ्या तिथे भरपूरशा काढल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या, स्वामींना आमंत्रित केलं आणि स्वामी येणार म्हणून त्या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत त्यांनी. आणि मग यंत्रासन रचिले, आणि जे स्वामींसाठी जे आसन रचलेलं होतं ते आसन काही साधं सुद्धा नव्हतं, ते यंत्रासन होतं. म्हणजे त्या ठिकाणी ज्या काही देवता आहेत त्या देवता असं ऊर्ध्वमुख केलेल्या होत्या की जो व्यक्ती त्या आसनावर बसेल देवता त्या व्यक्तीचा बळी घेतील, अशा प्रकारचं त्यांनी आसन केलेलं. म्हणजे स्वामींना आता आपण काय करायचं, बाजूला करायचं, इथून पैठणमधनं आपलं जे प्रस्थ कमी होत आहे त्यासाठी स्वामींनाच नष्ट करायचं, अशा प्रकारचा कार्य त्यांनी तिथे केलेलं होतं. म्हणजे वाईट कृत्य त्यांनी ते केलेलं होतं. आणि अशा वेळेला काय झालं की स्वामी तिथे गेले, भटोबा सोबतच आहेत, आणि आल्यानंतर त्यांनी स्वामींचं स्वागत केलं. आमच्या स्वामींनी काय केलं की श्रीचरणाच्या अंगुठ्याने काय केलं, त्याच्यावर जे वस्त्र टाकलेलं आहे त्या आसनावर, ते वस्त्र स्वामींनी काय केलं, आसन ढाळिले, म्हणजे ते वस्त्रामध्ये थोडासा बदल केला. तो कपडा जो आहे तो एक तर अंगठ्याने तिथेच खोचला म्हणा किंवा तो बाजूला केला, आणि त्याच्यामुळे जे यंत्रासन ऊर्ध्व होतं ते अधः झालं. देवता ज्या ऊर्ध्व होत्या बळी घेण्यासाठी त्या अधः झाल्या, स्वामींचा स्पर्श झाल्या, अंगुठ्याचा स्पर्श झाल्या. आणि मग अंगुठेनी करून यायचे खोविले, म्हणजे जे वस्त्र होतं त्या अंगठ्याने स्वामींनी ते खोवलं. इथे अंगठ्याची लीळा स्वामींच्या येते. आणि मग स्वामी आसनावर उपविष्ट झाले, विडा ओळगविला. स्वामींनी त्या रांगोळ्याचं कौतुक केलं की खूप सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत, असं सगळं आटोपलं. आणि मग भट्टोबासांनी नंतर स्वामींना विचारलं की देवा तुम्ही असं का केलं बरं. तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं की असं त्यांनी देवता ऊर्ध्व केलेल्या होत्या, ते आम्ही श्रीचरणाच्या अंगुठ्याच्या स्पर्शाने काय केलं, त्या देवता अधोमुख केल्या आणि त्यांचं ते कार्य प्रतिबंध केलं. तेव्हा भट्टोबास म्हणतात, देवा जरी देवता ऊर्ध्व केले असतील तर जी गोसावी परमेश्वर आहेत, आपल्याला त्याचं काही नुकसान झालं असतं. स्वामी म्हणतात, तयाच्या ठाई एके सामर्थ्य आती, म्हणजे देवतेच्या ठिकाणी सुद्धा सामर्थ्य आहे, आणि ती तरी येथून जी सिद्धी नेजती किंगा, म्हणजे देवानेच ते सामर्थ्य काय केलेलं आहे, कार्यरूप करायला सांगितलेलं आहे. सृष्टीमध्ये जे काही
आवश्यकता असेल तिथे तिथे तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या माध्यमातून ते कार्य करा, अशी परवानगी देवानेच दिलेली आहे. आणि ते सिद्धीला सुद्धा देवालाच न्यावं लागतं. असं ते आधी आई वडील शिक्षकांना सांगायचे ना, की बाबा अभ्यास नाही केला तर तुम्ही याला चांगलं हे करू शकता, शिक्षा पण देऊ शकता. आता जर का शिक्षा झाली, आता तो मुलगा वडिलांना सांगू शकतो का? वडील म्हणतील मीच सांगितलंय तुझ्या शिक्षकांना. आता वडील त्याच्यामध्ये पडणार नाहीत. म्हणजे इथे देवानीच काही गोष्टी काय केल्या, सृष्टी रचनेकाळी त्याचं नियोजन देवतेकडे दिलेलं आहे. आता जर का काही झालं त्याच्यामध्ये देवाने आपल्याला सांगितलं आवेळ सवेळ दुपारीने चुकवावी. म्हणजे आवेळ सवेळी आपण बाहेर पडू नये. आता बाहेर पडलो तर काही ना काही घातपात होण्याची शक्यता असते बरं का. जसं आपले खूपशे लोक आमोशा पौर्णिमेलाच खेटी करत असतात कुठल्याही, बरोबर आहे का. मुळात म्हणजे अशा दिवशी आपण बाहेर पडलं नाही पाहिजे, नपाळत्याच्या दिवशी आपण बाहेर पडलं नाही पाहिजे, घरी स्मरण केलं पाहिजे. आता अशा प्रवासामध्ये जर का काही घडलं, दोष कोणाला देतो आपण? देवाला देतो. पण देवानीच सांगितलेलं आहे की आवेळ सवेळ चुकवायला, आणि ते काही आपण चुकून नाही राहिलो. म्हणजे देवाचं अर्धवचन आपल्याला माहिती आहेत आणि अर्धे आपल्याला माहितीच नाही आहेत, असं आपलं चाललेलं आहे. म्हणून देवाने काय काय सूचना दिलेल्या आहेत ते आपल्याला माहिती पडल्या पाहिजेत. या ठिकाणी जर का काही घातपात झाला तर परमेश्वर प्रत्येक ठिकाणी तर साह्य नाही करणार. तुम्ही जिथे देवाच्या आज्ञेमध्ये असाल, विधीमध्ये असाल, तिथे परमेश्वर साह्य करतील. परंतु एखाद्या ठिकाणी देवाने नाही सांगितलं तिथे आपण गेलो, परमेश्वराचं साह्य होणं त्याची अपेक्षा ठेवायची नाही. देव तर साह्य करतीलच, पण आपण अपेक्षा ठेवायची नाही. एखाद्या ठिकाणी समजा वाघ गेलेला आहे आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं इकडे जाऊ नका बरं, इकडे वाघ गेलाय, तुम्ही म्हणाल आम्हाला काय होत नाही, आमच्या मुखात देवाचं नाव आहे, आम्हाला वाघ काही करत नाही, असं तुम्ही म्हणून त्या वाघाच्या समोर जाल तर चालेल का? चालेल का? नाही चालणार. तुम्हाला तिथे सूचना कोणी दिली? देवानेच दिलेली आहे की तिकडे जाऊ नका. म्हणजे काही बहुतांशी आपण देवाच्या मार्गावर आहोत तर खूपशा सूचना देवच आपल्याला देत असतं. तुम्हाला वाटतं की आम्हाला यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं, पण त्यांच्या डोक्यात कोणी आणून दिलं? तर देवानीच आणून दिलं. म्हणून आपल्याला ती सूचना मिळाली आणि त्या सूचनेचं पालन आपण केलं पाहिजे. अशा वेळेला परमेश्वर सुद्धा काय करतात, साह्य करतील की नाही करतील काय सांगता येत नाही. म्हणून देवाच्या आज्ञेमध्ये आपण असलं पाहिजे, असं या लीळेतनं आपल्याला बघायला मिळालं. आणि आमच्या स्वामींनी त्या ठिकाणी श्रीचरणीच्या अंगुठ्याने ते जे आसन आहे, ते आसनाचं वस्त्र जे आहे ते त्या अंगठ्यामध्ये धरून ते खोचलेलं आहे तिथे. पुढची लीळा आहे ते उत्तरार्ध 227 क्रमांकाची, नेवास्याची. उर्णपटानयनी मार्कंडा चोरी प्रगटिये करणे. उर्ण म्हणजे उलन, पट म्हणजे वस्त्र, आनयनी म्हणजे आणण्याची जी सेवा मार्कंडाला दिलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी थोडा चोरीचा भाग ठेवला. ती चोरी स्वामींनी प्रगट केलेली आहे. परसनायक हे द्वारावतीला निघालेले होते. स्वामी त्यांना म्हणतात, प्रसया मार्कंडांना सुद्धा तुम्ही द्वारावतीला घेऊन जा. तेव्हा ते परसनायक म्हणतात, देवा वाटे भिक्षा नाही. म्हणजे तो जो रस्ता आहे नेवाशाहून वाराणसीला जायचा, ते मध्ये भिक्षा बरोबर मिळत नाही आणि ब्राह्मणाचे गावं पण त्या भागात जास्त नाही आहेत. आणि मार्कंड माझ्यासोबत येतील तर त्यांना जमेल की नाही जमेल? स्वामी म्हणतात, याचाही भगवा करा, ह्यांनाही भगवा करून टाका, संन्यास वेश देऊन टाका यांना पण. आणि मग बाईसा म्हणतात, भास्करा या दोन्ही आसू घ्या. आणि त्यांची तयारी झाली मार्कंडाची. कुठे जायची? द्वारावतीला जायची. आणि बाईसांनी त्यांना ते 2 आसू दिलेले आहेत, कारण की ते द्वारावतीला चालले. द्वारावती म्हणजे कुठल्या राज्यामध्ये येतं? हे गुजरातमध्ये येतं. आता गुजरातमध्ये गेल्यानंतर तिकडे आज सुद्धा आपल्याकडे जे कपडे बहुतांशी येतात काही, ते गुजरातमधनं येत असतात. तिकडे चांगले कपडे वगैरे आहेत. आता तिथून स्वामींसाठी हे जर का गुजरातला चालले तर स्वामींसाठी काहीतरी आणावं, या दृष्टीने बाईसांनी त्यांना 2 आसू दिल्या मार्तंडांना. मग तो आसूंची बाबा लागून सोरठी जाडी घेऊन या. सोरठी म्हणजे त्या काळामध्ये सौराष्ट्राला, म्हणजे गुजरातला सौराष्ट्र म्हणतात आणि सौराष्ट्राला सोरठी असं म्हणत होते. तर तिथून सोरठी जाडी म्हणजे तिथे सतरंजी चांगली मिळते. स्वामींच्या आसनाला आपल्याला ती उपयोगामध्ये आणता येईल तर ती घेऊन या.
आणि मग त्यांनी ते आसू घेतले आणि बाईसांनी दोन्ही आसू दिल्या आणि 8 दाम त्या वेचावया दिले. 8 दाम त्यांना खर्च करण्यासाठी दिलेले आहेत की हे 8 दाम तुला. आणि मग ते द्वारावतीला गेले आणि 2 महिन्याने परत आले. स्वामींची भेट झाली आणि बाईसांपुढे सांगायला लागले. बाईसांनी विचारलं, ती जाडी आणली नाही का तू? ते म्हणाले, बाई काय सांगू तुम्हाला, रस्त्यामध्ये आम्हाला चोर भेटले आणि ते चोर त्यांनी आम्हाला लुबाडलं, आमच्याकडचं जे काय होतं ते हिरतून घेतलं आणि ते आम्हाला मारूनही टाकत होते, पण मी वाचलो बरं का. म्हणजे मारीजत चुकलो, वाचलो. बाईसांना ते सगळं खरं वाटलं, त्यांनी सगळं खोटं सांगितलं बाईसांना. बाईसा म्हणतात की जाऊ दे, तू तर वाचला ना, ते बाकीचं पैशाचं जाऊ द्या, बाबाजींनी प्रसाद म्हणजे देवाच्या प्रसादाने आपल्याला काही कमी आहे का, असं बाईसा त्याचं सांत्वन करतात. बाईसांशी तो खोटं बोलतो. आता स्वामी जे आहे, स्वामींना सर्व माहिती आहे मार्कंडाने काय केलेलं आहे. मग बाईसांना स्वामी म्हणतात की मार्कंड एवढं देवदेव करून आला, मग तो येथ माऊंदे न करी. म्हणजे देवदेव करून आल्यानंतर ते करतात ना, माऊंद करतात की नाही, त्यांनी काही उपहार वगैरे काही केलाच नाही. बाबा काहीच हे न करील. आता बाईसांनी सांगायला सुरुवात केली, बाबा तो कसं काय करेल, त्याच्याकडे तर काहीच नाहीये. मध्ये त्याला चोर भेटले आणि अशा अशा पद्धतीने मरता मरता तो वाचलेला आहे, असं बाईसा सांगतात स्वामींना. तेव्हा स्वामी विचारतात की तुमच्याकडे खरंच काही नाही? जी जी काही नाही, माऊंदे काहीच हे न करू. स्वामी म्हणतात, काही बिटी खांड म्हणजे एखादं दुसरं नाणं का असेल ना, असेल की तुमच्याकडे थोडंसं काहीतरी द्रव्य असेल, तर देवा काहीच नाही. स्वामी तर 4 दाम तरी असतील. आता किती दाम आहेत ते? 8 दाम आहेत. स्वामी निम्मेच दाम, 4 दाम तरी असतील. ते म्हणतात, देवा 4 दाम का 1 दाम सुद्धा माझ्याकडे नाही, असं ते म्हणतात. आणि मग स्वामी त्यांना म्हणतात की तुमच्याकडे जर का काही भेटलं तर आम्ही घेऊन घेऊ का सगळं? मग तुम्ही म्हणतात की आमच्याकडे काहीच नाही आहे, आणि जर का भेटलंच तुमच्याकडे तर घेऊन घेऊ का, आमचं सगळं होऊन जाईल. ते म्हणतात, देवा घेऊन घ्या, तुमचंच होऊन जाईल सगळं ते, पण माझ्याकडे काही नाहीच आहे आता. आणि मग स्वामींनी कुठे गेले? परेकडे म्हणजे जिकडे ती पाण्याचा भाग आहे, मोरीचा भाग आहे, तिकडे स्वामी गेले. तिथे ह्यांनी काय केलेलं होतं, खड्डा करून बाईसांनी ज्या पिशवीत ते दाम आणि आसू दिलेली होते, ती छोटीशी पिशवी वाखारी ज्याला म्हणतात, ती त्या खड्ड्यामध्ये त्यांनी पुरून ठेवलेली होती. त्याच्यावर माती टाकून ठेवलेली होती. आमचे स्वामी त्या जागेवर जातात आणि गोसावी श्री चरणाचेनी अंगुठेनी करूनी, श्री चरणाचेनी अंगुठेनी करूनी काय करतात, ती माती उखरतात आणि उखरल्यानंतर तिथे ती पिशवी निघते. गोसावी पिशवी श्रीकरामध्ये घेतात. श्रीचरणीचा अंगुठा पण त्याच्यामध्ये येतो, श्रीचरण सुद्धा त्याच्यामध्ये येतो. आणि स्वामींनी श्रीकरामध्ये ती वाखारी घेतली, पिशवी घेतली, इथे श्रीकर सुद्धा स्वामींचा या लीळेमध्ये येतो. आणि मग गोसावी मठाशी आले, मठामध्ये येतात आणि गोसावी दोन्ही आसू बाईसांकडे दिल्या आणि या घ्या तुमची आसू, हे घ्या तुम्ही ज्या आसू दिलेल्या मार्तंडांना, आणि तो म्हणत होता की चोरांनी ते लुबाडल्या, त्याच हे आसू आहेत, घ्या. म्हणून गोसावी बाईसांकडे पिशवी टाकिली. मग बाईसे पिशवी सोडून पाहती, बाईसांनी ती पिशवी उघडून बघितली तर तियाची आसू त्यांनी बरोबर ओळखलं. जसं आता आपण कोणाला नोट दिली की आपल्या बरोबर लक्षात राहते, ही नोट मीच दिलेली आहे. मग तसं त्यांना त्या आसूंची ओळख पटली की ह्या त्याच आसू ज्या मी यांना दिलेल्या होत्या. त्याची 8 दाम देखिले आणि 8च्या 8 दाम जे दिलेले होते जसेच्या तसेच आहेत, हेच ते 8 दाम आहेत. मग स्वामी म्हणतात, बाई ऐसा तुमचा हा मार्तंड आहे, हा निका नव्हे, यांना दवडा म्हणजे यांना सन्निधानी राहू देऊ नका, नाही तर इथे राहिले तर काय होईल, ते अधिकाधिक नरक जोडतील, दोषच जोडतील, असं स्वामी बाईसांना सूचित करतात. मग बाईसांनी त्यांना चांगलं झाडून काढलेलं आहे. अशा पद्धतीने या लीळेतही स्वामींच्या श्रीचरणीच्या अंगुठ्याचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. पवळी शिळावाने उत्तरात 83 क्रमांकाची जोगेश्वरीची लीळा आहे. एकुदी गोसाव्यांसी मादने करावया, म्हणजे स्वामींचे स्नान करण्यासाठी एक चांगली मोठी शिळा पाहिजे होती, दगडाची शिळा, दगड असा. आणि ती शिळा पवळीच्या बाहेर, पवळी म्हणजे कुंपणाची जी भिंत असते ना,
त्याला पवळी असं म्हणतात. ती भिंत जी आहे ती जवळपास असं कमरे एवढी किंवा 3-4 फुटाची ती भिंत असेल आणि ती बाहेर ती शिळा आहे, ती शिळा बाहेरून आतमध्ये आणायची आहे. आता ती शिळा एवढी जड आहे आणि ती वरून आणायची आहे, म्हणजे आधी तिला वर उचलावी लागेल, त्या भिंतीच्या पण वर उचलावी लागेल आणि मग अलीकडे पलीकडे टाकावी लागेल. ह्याच्यासाठी भरपूर ताकद लागेल आणि त्या ताकदी एवढी माणसं आहेत, पण त्याच्याही पेक्षा जड ती शिळा आहे. आणि म्हणून ते काय होतं की ती उचलल्या जाते आणि परत ठेवल्या जाते. ती पूर्णपणे इकडच्या बाजूला आणावी एवढी ताकद लागेल, ती कमी पडते आहे. स्वामी परिश्रयासाठी बाहेर आलेले होते आणि मग येताना त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी उचलली शिळा आणि आमच्या स्वामींनी काय केलं, श्रीचरणाचा अंगुठा त्या शिळेला लावलेला आहे, स्पर्श केला. आणि स्वामी म्हणतात, मामा आणि शिळ मादन्या स्थानी निवृत्ती पडली. उचला उचला असं स्वामी म्हणाले आणि स्वामींनी नकळत तो श्रीचरणीचा अंगुठा त्याला स्पर्श केलेला आहे आणि ती सहजपणे उचलल्या गेली, पलीकडे टाकल्या गेली आणि ती जिथे पाहिजे तिथे जाऊन बरोबर बसली. आता त्याला काहीच हात लावायची गरज नाही, इतकी बरोबर चपलक तिथे बरोबर व्यवस्थितपणे ती बसली ती शिळा. आणि ती शिळेवरी गोसाव्यांची मादने होय, म्हणजे रोज स्वामींचं जे स्नान आहे ते त्या शिळेवर व्हायचं. पुढची लीळा श्रीचरणाच्या अंगुठ्याची येते. भट मुख्य करून सांडवा बांधणे. या लीळेमध्ये खडकुलीची लीळा आहे, उत्तरार्ध 18 क्रमांकाची. स्वामींनी म्हटलं की आम्हाला इथे सांडवा बांधायचा आहे. आता तिथे जे पाणी होतं, जे जळांत उदक होतं, म्हणजे अतिशय खोल ते पाणी होतं तिथे. आता त्या खोल पाण्यामध्ये उतरायचं, दगड घेऊन उतरायचं, तो दगड खाली तळाशी लावायचा, परत यायचं, दुसरा दगड घ्यायचा, तो लावायचा आणि अशा प्रकारे ते भिंत तयार करायची, त्याच्यावरती शिळा टाकायची. हे काही सोपं काम नव्हतं. त्याच्यामुळे कोणी तयार नाही, कारण की एकदा जर का खाली गेलो आणि वाहून गेलो तर किंवा बुडून गेलो तर, म्हणून देवाची सेवा राहिली तरी चालेल, परंतु आपण काय त्या पाण्यामध्ये उतरणार नाही, कोणीच तयार होईना. स्वामी सगळ्यांना म्हणतात की बा तुम्ही जर का आमच्या प्रवृत्तीला तयार नसाल, विखो नसाल तर इथून जा. मग ते म्हणतात जी जी ठीक आहे, जायला तयार आहे, परंतु स्वामींची सेवा करायला तयार नाही. आणि मग सगळे निघून गेले. स्वामी थोडे उदास आहेत, रागवलेले आहेत. भटोबास कुठल्या तरी सेवेसाठी म्हणून बाहेर गेलेले होते, ते तेवढ्यात आले, मगाशी ते नव्हते. आणि त्यांनी बघितलं स्वामींचा चेहरा उदास दिसतोय आणि रागवलेले आहेत स्वामी, बाकीचे कोणी स्वामींजवळ नाहीये. काय झालं? स्वामींना विचारलं. स्वामी म्हणतात असं असं झालं, कोणी इथे आमच्या प्रवृत्तीला तयार व्हायला तयार नाही. मग भटोबास म्हणतात की देवा मी सांडवा बांधू का? देवाला प्रसन्न कसं करता येईल? देवाला जे अपेक्षित आहे ते कार्य करायला तुम्ही आरंभ करा. देवाला काय अपेक्षित आहे? देवाला स्मरण अपेक्षित आहे. स्मरण करायला बसा, देव तुम्हाला सहाय्य करणार, देव प्रसन्न होतात. देवाला प्रसन्न करणं काहीही अवघड नाही, काहीच अवघड नाही आहे. तुम्ही जर का म्हटले की बाकीच्या ह्याच्यामध्ये बसून बडबड करण्यापेक्षा मी हातात गाठी घेऊन स्मरण करेन, देवाने मला स्मरण सांगितलं म्हणून हातात गाठी जरी घेतली तुम्ही, तरी देव प्रसन्न होतात की एक जण आहे असा की जो माझा ऐकणारा आहे. तुम्ही जर का निरूपणाला प्राधान्य दिलं, निरूपण श्रवण केलं किंवा स्वतः लीळाचरित्र वाचलं, सूत्रपाठ वाचला, तरी देव प्रसन्न होतात. किंवा तुम्ही निरूपण श्रवण करायला आलात, आता तुम्ही जर का निरूपणाला आले नसते तर कुठे असते तुम्ही? सांगू शकता का तुम्ही? तुम्ही घरी असते, काहीतरी हे काम कर ते काम कर, त्याच्यामधनं कर्म जोडल्या गेले असते, अन्य वार्ता झाली असती. आता तेवढ्या वेळ जेव्हा तुम्ही प्रवचनाला देता त्यावेळेला काय होतं की तुमचा पूर्ण वेळ जो आहे तो उपयोगी लागतो आणि त्या ठिकाणी परमेश्वरही प्रसन्न होतात. देवाच्या 2 गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, म्हणजे देवाला प्रसन्न करण्याचे छोटे छोटे हे उपाय आहेत, ते जरी मनापासून आपण केले तरी परमेश्वर प्रसन्न होतात. आता इथे आपल्याला कुठल्याही जीवाच्या बाबतीमध्ये त्याचं मन चांगलं राहील वगैरे किंवा त्याला खुश ठेवण्यासाठी म्हणून प्रवचनाला यायचं असं नाही. आपल्याला देवाला प्रसन्न करण्याचं आपल्याला व्रत घ्यायचं आहे आणि देव जिथे ज्या ज्या क्रियेने प्रसन्न होतील
त्या त्या क्रिया आपल्याला करायच्या आहेत, छोट्या मोठ्या सगळ्या सेवा दास्यापासून सगळं येतं त्याच्यामध्ये. आणि मग परमेश्वर प्रसन्न झाले. भटोबास म्हणाले की मी सांडोबा बांधू का. किती छोटंसं वाक्य आहे ते, मी सांडोबा बांधू. एकच वाक्य आहे, परंतु परमेश्वराला प्रसन्न त्यांनी त्या वाक्याने केलं. आणि मग त्यांनी स्वतः दगड जमवले. आता बाकीच्यांना सुद्धा बोलवणं गरजेचं आहे. हा महानुभाव पंथ कसा आहे, परमप्रीतीचा आहे. आपण चांगलं राहायचं, लोकांना देवाच्या नजरेत वाईट करायचं असं नाही आहे. भटोबासांचं जे काही आचरण आहे ते अशा प्रकारचं आहे की सगळेजण स्वामींशी चांगले राहिले पाहिजेत आणि स्वामी सुद्धा सगळ्यांवर प्रसन्न राहिले पाहिजेत. त्यांचा घडलेला दोष नासला पाहिजे. लक्षात घ्या, दोष घडूच देऊ नका, आणि घडला तर तो नासून टाका सेवा दास्य विधीने. तो दोष कुठे घेऊन जाईल आपल्याला हे सांगता येत नाही. आणि मग भटोबासांनी देवाला विनंती केली, देवा माझ्या मदतीला त्यांना बोलवू का. आधी जर का भटोबास म्हटले असते त्यांना बोलवू का, तर देव त्यांच्यावर पण रागवले असते. पण देवाला त्यांनी आधी स्वतः प्रसन्न केलं, सेवा सुरू केली. आणि एकट्याने एवढी सेवा होऊ शकत नाही, कुठली पण सेवा एकटा व्यक्ती करू शकत नाही बरं का, त्यासाठी 2-4 लोक लागणारच. आणि भटोबासांनी मग बाकीच्यांनाही बोलवलं. मग बाकीचेही सेवेत सहभागी झाले. तो सांडोबा बांधून झाला. आता त्यानंतर आधी जेव्हा स्वामींनी सांगितले तर सांडोबा बांधायचा आहे, तर बाकीच्यांनी सगळ्यांनी नकार दिला. भटोबास समजवायला गेले. त्या भटोबासांना त्यांनी सांगितलं की अरे हे जमणार आहे का आपल्याला, एवढं कठीण आहे. त्या भटोबासांनी त्यांना सांगितलं, करते करविते काही आपण आहोत का. करते करविते कोण आहेत, परमेश्वर आहेत. जसं आता हा निरूपणाचा सोहळा आहे इथे सुरू आहे, हे कोणी ठेवलेलं आहे. तुम्ही आता कुठल्या तरी व्यक्तीचं नाव सांगाल, यांनी ठेवलंय, त्यांनी ठेवलंय, त्यांनी ठेवलंय. पण हा कुठल्याही जीवाने ठेवलेला सोहळा नाहीये. हा परमेश्वराने हा सोहळा आयोजित केलेला आहे. कुठलंही धर्मकार्य असतं त्याला निमित्त 4-2 लोक असतात. परमेश्वर त्या 4-2 लोकांना पुढे करून ते कार्य करून घेत असतात. परंतु त्या मागे पूर्ण यंत्रणा जी असते ती परमेश्वराची असते. स्वतः परमेश्वर त्या मागे उभे असतात. म्हणून कुठल्याही देवाच्या कार्याला आपण कुठल्याही प्रकारे असं हलक्यात घेऊ नका. त्या मागे काहीतरी परमेश्वराचं अधिष्ठान आहे. जसं मला कधी कुठून सूचना येते की बाबा असं असं आहे, आमच्या गावाला तुम्ही याल का निरूपणाला. आता मी त्याचा विचार करतो की बाबा कुठलं गाव आहे, काय आहे, तिथली परिस्थिती कशी आहे, आपल्याला का बोलवलं जातं आहे. एका ठिकाणाहून ते आले की आमच्याकडे बाबा एवढी मिश्र भक्ती सुरू आहे की तुम्ही याल तर खूप बरं होईल. म्हटलं अजून तुम्ही कोणाला तरी बोलवा. ते म्हणे नाही नाही आम्हाला तुम्हीच पाहिजे. मग मी विचार करतो की आपल्यालाच का बोलवलं जातं आहे, देवाचा आपल्याकडनं काही हेतू आहे का, त्याला निमित्त आपल्यालाच करून घ्यायचं आहे का. आपल्याही पेक्षा चांगले लोक या पंथामध्ये आहेत, परंतु या कार्याला आपल्याला निमित्त करून घ्यायचं असेल कदाचित, म्हणजे त्याचाही विचार केला जातो. या मागे कुठलाही जीव नाही, ह्याच्या मागे परमेश्वर अधिष्ठान आहे. आणि परमेश्वर अधिष्ठान असलं की ते कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. बघा आदल्या दिवशी किती मोठा पाऊस पडला. आज आहे का पाऊस, काल पडला का पाऊस, नाही पडला. म्हणजे इथे परमेश्वराचं साह्य आपल्याला वर्तत असतं. आणि परमेश्वर असले संकट येईल पण, परंतु त्या संकटाचा तुम्हाला आम्हाला काही त्रास होणार नाही, हे पण लक्षात घ्या. आणि म्हणून भट्टोबासांनी सांगितलेलं वाक्य नेहमी लक्षात ठेवा की करते करविते आपण नाही. देवावर सोपून द्या. फक्त धर्मकार्य पाहिजे, आपले हेतू शुद्ध पाहिजे, बरोबर परमेश्वर सर्व कार्य करून घेतात. हे भट्टोबासांनी आधीच सांगून ठेवलेलं होतं. आता सांडोबा बांधून झाला. स्वतः भट्टोबासांनी स्वतः पाण्यात उतरून ते दगड लावले. कठीण वाटणारी गोष्ट एकट्या भट्टोबासांनी ती शक्य करून दाखवली. ते सगळं सांडोव्याची भिंत बांधली. आता त्याच्यावर स्लॅब टाकायचा. आत्ताच्या काळात जो स्लॅब टाकतात ना, तसं त्या काळामध्ये त्याच्यावर आता मोठी शिळा एकदा ठेवली की बरोबर अलीकडनं स्वामी पलीकडे जाऊ शकतात. आता ती शिळा उचलतायत, पण ती शिळा काही उचलल्या जात नाही, हालत सुद्धा नाही. आणि मग त्यावेळेला राणाईसा नावाची एक म्हातारी बाई तिथे होती. आता एवढे तरुण तडफदार लोकांकडनं ती शिळा उचलल्या जाईना. आणि राणाईसा सारख्या एखाद्या म्हाताऱ्या बाईला स्वामी म्हणतात, बाई द्या कासोटा आणि बसा तिथे शिळेच्या तिकडे अलीकडनं.
शिळा जिकडे लोटायची आहे त्याच्या विरुद्ध दिशेला बसा आणि मागे हात असे टेका आणि पुढे पाय त्या शिळेला टेका आणि ती शिळा लोटा. आता सांगा बरं, एखाद्या म्हाताऱ्या बाईकडनं शिळा लोटल्या जाईल का? आपल्याला जसं वाटतंय तसंच त्या बाकीच्या लोकांच्याही मनामध्ये तसंच आलं. फक्त भटोबासांच्या मनामध्ये तो विश्वास होता की स्वामी सांगतायत म्हणजे सगळं बरोबर होणार आहे. आणि या लिळेमध्ये तो उल्लेख येत नाही श्रीचरणाच्या अंगुठ्याचा, पण लिळा मात्र घेतलेली आहे. मी 2दा लिळा वाचली पण त्याच्यात अंगुठ्याचा उल्लेख नाही आहे. परंतु कुठल्या तरी पाठामध्ये तो उल्लेख आलेलाच असणार आहे की स्वामींनी श्रीचरणाचा अंगुठा त्या शिळेला लावला आणि लोटायला सांगितलं. जसं त्या बाईंनी ती शिळा लोटली ती बरोबर जिथे पाहिजे जशी पाहिजे तशी जाऊन ती बरोबर निगुती बैसली, बरोबर ती झाली. भटोबा सगळ्यांना म्हणतात बघा, करते करवी ते आपण आहोत का? करते करवी ते परमेश्वर आहेत. आणि या लिळेमध्ये सुद्धा स्वामींनी अशा प्रकारे आपल्या श्रीचरणाचा अंगुठा जो आहे तो या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. यानंतर पुढची लीळा येते स्त्रिये काळ स्फोट व्यताहरण. पूर्वार्ध 500 क्रमांकाची लीळा आहे, रावसगावची. स्वामी पहुडलेले असताना लळिताईचे नावाची एक बाई आहेत, त्यांना त्या तिथल्या त्या मंदिराच्या त्या पुजारी होत्या आणि त्याशी काळच स्फोटू निघाला. काळच म्हणजे काळ म्हणजे मृत्यू आणि स्फोट म्हणजे फोड, म्हणजे त्या फोडामुळे त्यांचा मृत्यू होईल अशा प्रकारचा तो फोड होता. म्हणजे साधा फोड नव्हता तो. आणि काळस्फोट म्हणजे एका दृष्टीने काळाचा स्फोट होईल की काय, किंवा काळाचं जे काही आगमन त्या फोडामुळे होणार आहे, इतक्या वेदनेचा तो फोड होता. ती रात्री विवळू लागली. रात्रभर त्यांचं आरडाओरड सुरू होती. इतक्या वेदना त्या बाईला होत होत्या. धाव गा देवा, राख गा देवा, पोसी गा देवा. आता कुठल्याही नावाचा उल्लेख त्यांनी केलेला नाहीये. काय म्हटलं? धाव गा देवा, पोस गा देवा, म्हणजे देवाला सरळ साकडं घातलेलं आहे. आता देव कोण आहे या सृष्टीमध्ये? 81 कोटी 1.25 लाख 10 जे आहेत ते तर देव नाही आहेत, ते तर देवता आहेत. आता देवा 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 म्हटल्यानंतर आता कोण येणार? जे देव आहेत तो देव श्री चक्रधर तेच येणार आहेत. आणि आमच्या स्वामींनी ते त्यांची विनंती रात्रभर म्हणजे स्वामी ऐकत आहेत. आणि पोसिसीना तरी मारिगा देवा, तुम्हाला जर का मला वाचवता येत नसेल तर मला मारून तरी टाका, इतक्या वेदना मी आता सहन करू शकत नाही. म्हणजे खूप वेळा असं असतं की आपल्याला वेदना सहन होत नाही, जगायचंही असताना वेदनेमुळे असं वाटतं की लवकर गेलो तर चांगलं होईल असं सुद्धा वाटत असते. इतक्या काही वेदना भयानक असतात. आणि मग काय झालं, सकाळपर्यंत अशा वेदना तिला सुरू होत्या. आणि पश्चात प्रहरी आमचे स्वामी तिथे गेले आणि गेल्यानंतर सरीसे बाईसांना सोबत घेऊन गेले स्वामी. तिये आधी गुंफे आणतू आधी गुंफे बाहेरी ऐसी होती. आधी गुंफेत होती, मग गुंफे बाहेर होती. आणि गोसावी तो फोडू आवळो केला. स्वामींनी तो फोड पाहिला आणि श्रीचरणीचा अंगुठा लाविला. त्या फोडाला स्वामींनी श्रीचरणाचा अंगठा लावला, तो फोड फुटला. वरी पीक घातली, तांबूळाची पीक त्याला लावलेली आहे. आणि तिची व्यथा लगेच क्षणामध्ये तिकडे थांबून गेली. आणि त्याची निद्रा आली, ती झोपली शांतपणे. बाईसा म्हणतात बाबा फोडू तरी सानाची. एवढूसच फोड होता आणि बाई किती आरडाओरड चालू होती या बाईची. स्वामी म्हणतात बाई हा काळ स्फोट. स्वामी हा फोड साना नाही, दिसायला तो छोटा आहे पण तो काळ स्फोट आहे. म्हणजे मृत्यूला सुद्धा त्यांनी काय केलं असतं, खेचून आणलं असतं, अशा प्रकारचा फोड आहे. हे जरी नाव एक न वसते तरी तयाचे देव जाते. जर का आम्ही अजून थोडा वेळ गेलो नसतो तर ती बाई सरली असती. अशा प्रकारे श्रीचरणाच्या अंगुठ्याने आमच्या स्वामींनी तो फोड जो आहे तो फोडला आणि त्या बाईला दुःखमुक्त केलेला आहे. पुढची श्रीचरणाच्या अंगुठ्याची शेवटची लीळा आपण बघूया. बाईसा करवी काळ बोटा दवडणे. उत्तरार्ध 244 क्रमांकाची नेवासाची लीळा आहे. काळबोटे सुद्धा मार्तंडासारखेच होते, थोडेसे स्वामींच्या सेवेमध्ये असायचे, परंतु स्वामींशी बाईसांशीच ते खोटं बोलायचे.
बाईसांनी काळगोटे नावाचे एक व्यक्ती आहे, मग त्यांना बाईसांनी स्वामींच्या सेवेसाठी म्हणून ठेवलेलं होतं. बाईसाला की सांबारू आणि ती सांबार म्हणजे काय, इडलीचं सांबार म्हणजे काय, सांबार म्हणजे कोथिंबीर. खास करून विदर्भामध्ये सांबार वडी मिळते, म्हणजे कोथिंबीरलाच म्हणतात ना सांबार. तर सांबार उपलक्षणे भाजी वगैरे जे काय असेल ते आणायचे. काही हाट वेचू आणि ती काही बाजारातनं लागलं, बाईसांनी त्यांना सांगायचं, धावत जायचे, पळत यायचे, लगेच पटापट सगळं यायचे. बाईसांना बरं वाटलं, या व्यक्ती चांगला आहे बरं. आणि बाईसे कवडे देती, बाईसा काही पैसे त्यांना द्यायचे. ते काय करायचे, 4 रुपये जर का दिले तर 2 रुपयाचं साहित्य आणायचे, 2 रुपये खिशात ठेवायचे, असं त्यांचं चालायचं. 10 रुपये दिले तर 5 रुपयाचं साहित्य आणायचं, 5 रुपये खिशात ठेवायचे. आणि बाईसांना ते काही लक्षात येत नव्हतं. आणि मग काय झालं की बाई हे मज जोडले तयाचे आणले. मग कधी कधी बाईसांनी काही नाही सांगितलं तरी ते घेऊन यायचे, किंवा बाईसा म्हणायच्या की बाबा हे घेऊन ये, हे पैसे घेते, नाही पैसे राहू देत, मी आणतो. आणि ते आणायचे. बाईसा म्हणे, अरे तू कसं काय आणलं, तुझ्याकडे कुठून आले पैसे? त्यामुळे मला भेटले होते इकडे तिकडे काही, तर त्याचं मी आणलं, माझ्या पैशाचं मी आणलंय. वांचून ते पैसे कोणी दिलेले असायचे, बाईसांनीच दिलेले असायचे. आणि मग असं बाईसांचं मन त्यांनी चांगलं जिंकलं. पण देवाला मात्र माहिती आहे, हे लक्षात घ्या बरं का. एखाद्या वेळेस आपण कसं वागतो हे जीवाला, इतर लोकांना कळणार नाही, परंतु देवाला मात्र कळतं. आणि जर का देवाला कळलं की आपण वाईट वागतो आहे तर मग अवघड काम आहे. म्हणून आपण देवाशीही चांगलंच वागायचं, आणि देवाच्या लोकांशी आणि इतर सर्व लोकांशी आपण चांगलंच वागलं पाहिजे. असं लबाडीचं कार्य असता कामा नये. याच्यामुळे खूप परमेश्वर नाराज होतात आपल्यावर. आणि मग बाईसांना बरं वाटलं, बापुडा निका, काही जरी त्याला भेटलं ते आम्हाला आणून देतो असं बाईसांना वाटायचं. मग स्वामींनी एकदा त्यांना म्हटलं, बाई हा काही तुम्हासी देईल, हा तुम्हाला काय देणार आहे, हा तुमचीची चोरी मा तुम्हासीची दे, तुमचंच तुम्हाला देत असतो. हा स्वतःच्या खिशातलं काही हा देत नाही. तैसे काही बाबा करील. बाईसांना विश्वास नाही. बाईसा या वयस्कर आहेत, आणि महिलांना कसं असतं, एखाद्यावर विश्वास वाटला की त्यांना असं वाटतं की नाही हा दुकानदार चांगला बरं का, आम्हाला चांगलं देतो तो, आपल्याला असं ते वाटत असतं. बाईसांनाही तसंच वाटलं. आणि मग एक दिवशी आमचे स्वामी थोडेसे बाहेर बिजे करतात, आणि येताना सरीसे भटोबा आहेत स्वामींच्या, स्वामी श्रीचरणाचेनी अंगुठेनी दाखविले. स्वामींनी श्रीचरणाच्या अंगुठाने दाखवलं, ती जागा दाखवली. वांद्र्या येथ उकरा, इथे माती काढा बरं इथली. आणि माती काढली भटोबासांनी, उकरलं, तर कवड्याचे पेव निघाले. पेव कशाला म्हणतात, जिथे साठा केलेला असतो भरपूर धान्याचा वगैरे असतो ना. मग पेव म्हणजे तिथे भरपूर प्रमाणे, मार्कंडाचे तरी 8च दाम होते, यांचे जास्त असतील. आणि मग ते पेव निघाले. मग दुसऱ्या ठिकाणी सांगितलं तिथे उकरा, तिथेही उकरलं, तर तिथे सुद्धा काय झालं, तिथे सुद्धा ते पैशांचं पेव निघालं अक्षरशः. म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये द्रव्य त्यांनी तिथे जमिनीमध्ये पुरून ठेवलेलं होतं. मग स्वामींनी ते दोन्ही घेतले आणि बाईसांकडे दिले आणि म्हटले, हे घ्या तुमच्या काळबोटाचे कवडे. काळबोटाने इथे दडपून ठेवलेले हे कवडे घ्या. दोन्ही पिशव्या बाईसांकडे दिल्या. आता 2 पिशव्या का होत्या बरं, एकाच ठिकाणी का नाही त्यांनी पुरून ठेवलं, याची माहिती स्वामी सांगतात. ही 2 पिशव्या का केल्या, एकी तुम्हा द्यावी, एकी आपण न्यावी. म्हणजे बाईसांना जाताना 50 जर का कवडे त्यांनी दिले, दाम दिले, हे घ्या 50 दाम, स्वामींच्या उपयोगी लावा. बाईसांना किती आनंद होईल. मुळात ते 50 दाम बाईसांनीच दिलेले आहेत. एकूण 100 दाम आहेत, त्यातले 50 दाम बाईसांना देणार, 50 दाम ते स्वतः घेऊन जाणार, असं त्यांचं मनामध्ये होतं. वेळी स्वामींनी ते द्रव्य उपयोगी लावलं. का बरं लावलं, कारण की ते द्रव्य देवासाठी प्राप्त झालेलं होतं. देवाचं द्रव्य हे देवाच्याच उपयोगी लागणार हे निश्चित असतं, आणि ते देव लावून घेतात. हे म्हणून देवाने आधीच त्यांची चोरी प्रगट केली. इथे सुद्धा स्वामींच्या श्री चरणाचा अंगुठा जो आहे, त्या अंगुठाच्या माध्यमाने आमच्या स्वामींनी या ठिकाणी त्या काळगोट्यांची चोरी जी आहे ती सर्वांना दाखवलेली आहे. आजच्या सत्रामध्ये आपण
श्री चरणाच्या लीळा आणि श्री चरणाच्या अंगुठ्याच्या लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहेत. दंडवत हो